रविराज साबळेला 30 कोटी रुपये द्यावे लागणार. रविराज साबळेचे व्हिडिओ आता कायमचे बंद होणार. आता रविराज साबळे यांच्यावर मोठी कारवाई झालेली आहे. नेमकं काय घडलंय? सामान्य माणसाला पडलेला प्रश्न आहे. आणि रविराज साबळे काहींना माहिती आहे, काहींना माहिती नाही. नेमका हा रविराज साबळे कोण आहे आणि हे सगळं प्रकरण काय आहे? त्यांच्यावर एवढी मोठी कारवाई का झाली आहे हेच आपल्याला या व्हिडिओमध्ये संपूर्ण पाहायचं आहे. नमस्कार, मी रणजित. मुद्दा हक्काच्या या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, कारण आपल्या चॅनलवर आपण असेच वेगवेगळे विविध माहितीपूर्ण व्हिडिओज खास तुमच्यासाठी बनवत राहत असतो. मंडळी, रविराज साबळे असा एक माणूस आहे ज्या लोकांना माहिती नाही त्यासाठी थोडेफार त्याची माहिती सांगतो. हा रविराज साबळे लोकांच्या मदतीचे किंवा लोकांच्या कल्याणाचे किंवा मोठमोठे जे नेते आहेत त्यांच्या घोटाळ्याची काही प्रमाणामध्ये व्हिडिओची सत्यता समोर आणण्याचा तो व्हिडिओ मार्फत करत असतो. स्वतः व्हिडिओ बनवतो आणि त्या व्हिडिओ मधून सांगतो की शेतकऱ्यांसाठी काय चांगलंय, सामान्य माणसासाठी काय चांगलंय आणि सामान्य जनहिताचे जे व्हिडिओ त्याचे भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. मान्य आहे त्याच्याकडून काही चुकाही होत असतील, पण त्याच्यामधूनच आता एक जनहिताचा त्याने व्हिडिओ बनवला आणि एका मोठ्या नेत्याचा घोटाळा समोर काढण्याचा प्रयत्न केला. आता आपल्या महाराष्ट्र राज्याचे कॅबिनेट मंत्री चंद्रशेखर बावनकुळे या माणसाला किंवा या मंत्र्याला रविराज साबळेने स्वतःच्या व्हिडिओ मधून काहीतरी ट्रोल केला अशा प्रकारचा विषय झालेला आहे. आणि त्यामध्ये चंद्रशेखर बावनकुळेचं एक प्रकारे एक खुळखुळ हातात घेऊन त्यांना खुळखुळे सुद्धा अशा प्रकारची उपमा वापरली. अशा प्रकारचं बावनकुळेच्या वकिलाचं म्हणणं आहे, ज्या वकिलानं रविराज साबळे या माणसाला 30 कोटीची नोटीस पाठवलेली आहे. आणि या नोटिसीद्वारे आता हे सगळं प्रकरण जे आहे ते कोर्टात जाणार आहे. कारण आपण जर पाहिलं तर रविराज साबळे चांगले काम करताय किंवा वाईट काम करताय हा मुद्दा वेगळा राहिला, पण तुमच्याकडे आज अभिव्यक्ती स्वातंत्र्य नावाचा एक कायदा आहे किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एक अभिव्यक्ती स्वातंत्र्य आपल्याला दिलेलं आहे. आणि ते अभिव्यक्ती स्वातंत्र्य म्हणजे आपण आपले विचार कुठेही मांडू शकतो आणि आपल्याला एखादी चुकीची गोष्ट जर दिसायला लागली तर त्या चुकीच्या गोष्टीमध्ये सुद्धा आपण आपले मत व्यक्त करू शकतो आणि त्याला विरोध करू शकतो आणि तो विरोध चांगल्या प्रकारे करू शकतो. अशा प्रकारचं लोकशाही किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानानं आपल्याला सांगितलेलं आहे. मात्र या संविधानाची पायमल्ली करण्याचं काही राजकारण्यांनी किंवा काही राजकारणी नेत्यांनी ठरवलेलं सध्या दिसून येत आहे. त्यामध्ये रविराज साबळे सारख्या एका माणसाला नोटीस पाठवली आणि त्याच्यामध्ये जो माणूस 1 ते 1.5-2 लाखापर्यंत शेतकऱ्याचं कर्ज माफ व्हावं म्हणून लढतोय, स्वतःचं कर्ज माफ व्हावं म्हणून लढतोय, आणि त्या माणसाला त्या राज्यकर्त्यांच्या वकिलांकडून 30 कोटी रुपयाची 30 कोटी रुपयाची अब्रू नुकसानीचा दावा रविराज साबळे या व्यक्तीवर केलेला आहे. आता काही दिवसापूर्वी 25 कोटी रुपयाचा दावा केला होता, तर काही दिवसांपूर्वी 30 कोटी रुपयांचा दावा केला होता. म्हणजे एखाद्याचं तोंड कसं बंद करायचं हे राज्यकर्त्यांना चांगलंच माहिती आहे का, याच्यावरून प्रश्न निर्माण होतो. हे न्यायालयामध्ये गेल्यावर हो का कळणच की आपल्याला नेमकं काय होईल. पण एखाद्या माणसाला तुम्ही शांत करायचं म्हटलं तर त्याला ती गोष्ट ज्याच्याकडे नाही, जो त्या गोष्टीमध्ये कमी आहे, त्या गोष्टीची त्याच्यावर दावा ठोकणे म्हणजे त्याचं तोंड बंद करणे अशा प्रकार सध्या राज्यकर्त्याचं दिसून येत आहे. बावनकुळेंच्या वकिलांनी किंवा बावनकुळेंनी त्यांच्या पत्नीमार्फत एक रविराज साबळेला नोटीस पाठवली आणि त्या नोटिसीमध्ये सक्तीनं सांगितलं की तुम्ही जर ही बदनामी थांबवली नाही, तुमचं अकाउंट जर डिलीट केलं नाही, आमचे व्हिडिओ जर डिलीट केले नाहीत, तर आम्हाला जे आहे ते 25 कोटी 30 कोटी रुपयाचे अब्रू नुकसानीचे दावा किंवा अब्रू नुकसान जे आहे ते भरपाई त्याची द्यावी लागत. म्हणजे सामान्य माणसांनी एखादा प्रश्न जर विचारला तर त्या सामान्य माणसाला अशा प्रकारचं दाबण्याचं काम सध्या राज्यकर्त्याकडून आपल्याला मोठ्या प्रमाणामध्ये पाहायला मिळत आहे. रविराज साबळेचे व्हिडिओ आम्ही सुद्धा पाहिले, छाळून पाहिले, आणि त्या व्हिडिओमध्ये आम्हाला आढळून आलं की रविराज साबळेने चंद्रशेखर बावनकुळे यांच्या संदर्भामध्ये काही व्हिडिओ बनवले सुद्धा आहेत. मात्र काही व्हिडिओ असे सुद्धा आहेत की ज्यामध्ये खुळखुळा हातात घेऊन काही खुळखुळे अशा प्रकारचा त्यांचा उच्चार किंवा त्यांचा उच्चार म्हणता येणार नाही, कारण त्यांनी त्या व्हिडिओमध्ये कुठेही त्या नेत्याचं नाव घेतलेलं नाही किंवा आपल्या कॅबिनेट मंत्र्यांचं नाव घेतलेलं नाही, अशा प्रकारचं स्वतः रविराज साबळेचं सुद्धा म्हणणं आहे. मात्र वकिलांचं म्हणणं काय आहे बावनकुळेच्या,
तर ते म्हणतायत की तुम्ही जरी स्वतः नाव घेत नसाल तर लोकांना ते वाटतंय किंवा तुमच्या बोलण्यातून ते दिसून येतंय की तुम्ही चंद्रशेखर बावनकुळे यांना खुळखुळे असं म्हणालात. नेमकं काय घडतंय आणि काय समोर येतंय हे आपल्याला संपूर्ण बघायचंच आहे. पण आता रविराज साबळे याच्यावर कारवाई होते का? त्यांचे अकाउंट बंद होते का? हे सुद्धा बघणं महत्वाचं आहे. तुम्हाला काय वाटतंय सगळ्या गोष्टीबद्दल? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की कळवा.